तर शैला सोनार ही आरोपी आहे। त्या शैला सोनारचे महेंद्र सोनपेटकर त्याच्याशी प्रेमसंबंध होते। अनेक महिन्यांपासून हे संबंध होते। मात्र महेंद्रची पत्नी साधनाला या संबंधांबद्दल कळलं आणि त्यानंतर त्यांचं बिंग उघडं पडलं। त्यानंतर काय झालं तर शैला आणि साधना म्हणजे त्या महेंद्रची प्रेयसी आणि पत्नी यांच्यामध्ये वाद झाला, कडाक्याचा वाद झाला। त्या वादाचं पर्यवसन माझ्या पतीचा नाद सोड साधनाने शैलाला अशी तंबी दिली। तेव्हा प्रेयसीला सांगितलं माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नकोस। बरं, शैला साधनाच्या घरामध्ये घुसली आणि त्यानंतर ही प्रेयसी पतीच्या घरामध्ये घुसली आणि त्यानंतर शैलानं साधनाच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं आणि त्याच वेळी धारदार शस्त्र सुद्धा ती घेऊन गेली होती। तेव्हा ती हत्या करायच्या उद्देशानेच गेली होती हे कळतंय। साधनाची आजी त्यावेळी उपस्थित होती आणि आजीनं शैलाच्या हातातनं पिस्तूल खेचून घेतली आणि खिडकीतून फेकून दिली, जेणेकरून तिने पिस्तुलातनं गोळ्या झाडू नये। मात्र शैलाला साधनावर वार करायचेच होते। ती पेटून आली होती। मग तिने हातात असलेल्या धारदार शस्त्रानं या साधनावर हल्ला केला आणि तिची हत्या केली। त्यांच्याकडे एक चाकू पण होता। ते चाकूने ते मयत महिलावर हल्ला केला। त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला आहे। ते मयत महिलाचा जे हे आहेत हस्बंड आहेत, त्यांचा काहीतरी याचे आधी आरोपी महिलासोबत काही आहेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे। सध्या आम्ही ते बॉडी हलवणार आहेत। त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याचे आम्ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे।